करत आहोत शिवकुमार बोरगुडे. कमॉन शिव. आदरणीय सन्मान्य शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते लाडक्या शिवला आपण सन्मानित करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅच. नाशिकचं उज्ज्वल भवितव्य, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य नेत्रदीपकाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं. आदरणीय मंत्री महोदयांच्या समोर आपले मंचावर देखील उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे. त्याला खेळात क्रमांक 2 वर मुंबई बंदर पोर्ट ट्रस्ट, ठाणे महानगरपालिका. या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे अध्यक्ष ओम ज्ञानदीपवर मनापासून प्रेम करणारे, आपल्या प्रत्येक उपक्रमाला आपल्याला समर्थ साथ देणारे आदरणीय एबीपी माझाचे वैभवजी परब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर एबीपी माझाचे सन्मान्य रुपेशजी श्रीराम मेस्त्री हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करूयात आहोत. राष्ट्रीय कीर्तीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असलम इनामदार या ठिकाणी आक्रमणासाठी आपण पाहतोय. मंडळाचे आदरणीय संस्थापक दाभोळकर साहेब, त्याचबरोबर अध्यक्ष आमचे अनिल गुरव साहेब यांना विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री, शिवसेना नेते, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्मान्य संजयजी शिरसाट साहेब या ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती विनंती आहे. जिथे दुर्बलांचा आवाज ऐकला जातो तिथेच खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय घडतो आणि या प्रवासाचं नेतृत्व म्हणजे संजय शिरसाट साहेब. सत्ता ही केवळ अधिकारासाठी नसते तर वंचितांच्या हक्कासाठी उभं राहण्यासाठी असतं. ते आपल्या कृतीतून आदरणीय शिरसाट साहेबांनी दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातलं एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण शिरसाट साहेबांकडे पाहतो तर त्यांचा सन्मान ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आपण करत आहोत. आदरणीय सन्मान्य संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र शासन. मी सुनीलजी करबळ यांना विनंती करतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय पांचाळ साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्मान्य पांचाळ साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्मान्य पांचाळ साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ठाणे महानगरपालिका संघ व्यवस्थापक आपला संघ अजूनही क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित नाहीये. ठाणे महानगरपालिका
आदरणीय सन्मान्य सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय शिरसाट साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करूया. ओम क्रांतीची राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रासह देशातले प्रोचे अनेक स्टार्स या मैदानात आपण पाहतो. 5 राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातली असणारी सगळी व्यक्तिमत्व इथे एकत्र आली आणि एक नेत्रदीपक अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून साहेब या ठिकाणी आमंत्रित केलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या आपणास विनंती आहे. वरळी भागातील सर्व आमचे मित्र, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित माननीय नगरसेवक, विविध भागातून आलेले सर्व खेळाडू, खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा ज्याला म्हणता येईल ती येथील सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली. पाहताना कुठेही कोणतीही कमी या स्पर्धेमध्ये वाटत नाही आणि हा आमचा आवडता खेळ आहे. एकमेकाचे पाय ओढणं हे आम्हाला चांगल्या प्रकारे जमतं. म्हणून कबड्डीसारखा खेळ हा सगळ्यात आवडता खेळ हा माझा पण आहे. परंतु मैदानी खेळ ज्याला म्हणता येईल त्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे जर पाहिलं तर तो एक फिट ज्याला म्हणता येईल असा फिट खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. हा पर्वत स्वतःच्या हाताने उचलून खऱ्या अर्थानं या वरळीकरांची मनोरंजन म्हणा किंवा एक चांगला पायंडा त्यांनी पाडला, त्यामुळं त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. शिरसाट साहेब यांनी या स्पर्धेला संबोधित केलं. मनपूर्वक आभार असतील. त्यांच्या सभेत उपस्थित असणाऱ्या सर्व शिवसेनेचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नगरसेवक सन्मान्य पांचाळ साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार आदरणीय महेशजी सावंत सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महेश सावंत सर. सन्मान्य विभाग प्रमुख, सन्मान्य आमदार आणि आपल्या सर्वांचं असणारं सर्वसामान्यांचं नेता म्हणून आपण सावंत साहेबांकडे आपण पाहतो. आज ओम ज्ञानदीपच्या या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सावंत साहेब स्वतःहून या ठिकाणी ओम ज्ञानदीपच्या प्रेमाखातर आदरणीय आमदार महेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे. सामना चालला आपण पाहतोय. मंगेश सोनावणे अगोदरच्या सामन्यातला असणारा सामनावीर ज्याला आपण मूळचा मित्रांनो संभाजीनगरचा असणारा खेळाडू आहे. छत्रपती एवॉर्डी महाराष्ट्रासह देशाचा लाडका खेळाडू विजेत्या पुणेरी पलटणचा असणारा कर्णधार असलम इनामदार आक्रमणासाठी क्रीडा क्रमांक 1 वर आपण पाहतोय.
या स्पर्धेच्या निमित्तानं शरदजी कालागण साहेब. मिडलँड अकॅडमी विरुद्ध मुंबई पोस्टल संघनायक संघ व्यवस्थापक आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 2 साठी. मी संध्या शिरवडकर मॅडम यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभास्ते एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. या स्पर्धेसाठी आपण आजच्या विशेष निमंत्रित आपण पाहतो. भारतीय आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, देशाचं नाव मोठं केलं त्या भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी, महाराष्ट्रासह भारताच्या कबड्डी क्षेत्रातलं महिला विभागातलं असणारं आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू माया अक्रेबार मॅडम यांना ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद शिरवडकर मॅडम, आपल्या शुभास्ते आपण सन्मान केलेला आहे. खूप खूप आभार. सन्मान्य दिनेशजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. दिनेशजी पाटील स्पर्धेच्या निमित्तानं युवा सेना प्रमुख मान्य आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य साहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या मधुर आवाजानं आपल्या महाराष्ट्रासह देशातली असणारी अनेक मैदानं ज्यांनी गाजवली, तो महाराष्ट्रासह देशाचा असणारा सगळ्यांचा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय राणा प्रताप तिवारी सर यांच्या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत. आदरणीय सन्मान्य राणा प्रताप तिवारी सर, खूप खूप स्वागत असेल आपलं ओम ज्ञानदीपची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. लढत चालले मीरा भाईंदर महानगरपालिका आणि युवा पैठण यांच्या दरम्यानची ही महत्वाची लढत या ठिकाणी होती आहे. नेत्रदीपक असं या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य प्रथम असं प्रेम त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकाच चढाईमध्ये 3 पॉइंट सुपर रेड आपण पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन युवाच्या माध्यमातून आपण पाहत असताना अत्यंत दर्जेदार असे खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेले आहेत. सध्या अत्यंत चुरशीचे आपण पाहतो. एका बाजूला आपण जर पाहिलं तर युवा आहे, त्यांच्या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य, स्थानिक संघ गुल्फादेवी क्रीडा मंडळ आणि व्यावसायिक संघ सेंट्रल रेल्वेचे आदरणीय दिनेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं आदरणीय सन्मान्य दिनेश पाटील सर. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. माझ्या स्पर्धेच्या निमित्तानं ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करताना निश्चित आनंद होतोय. ज्ञानदीप मंडळाचे पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी आगमन होत आहे.
आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व, युवकांचं आयडॉल, अभ्यासू नेतृत्व, शिवसेनेचं असणारं लाडकं नेतृत्व, युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र शासन